नमस्कार, मी प्रगती पक्स किचनमध्ये आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी कमी साहित्यात पण झटपट तयार होणारा अत्यंत गुणकारी असा काढा जो हिवाळ्याच्या दिवसात आणि त्या व्यतिरिक्तही सर्दी आणि खोकल्यासाठी खूप जास्त प्रभावी मानला जातो। चला तर मग काढा बनवायला घेऊयात। हा काढा बनवण्यासाठी आपण फक्त मोजके 4 इन्ग्रेडियंट्स वापरतो आहोत। पाणी, आलं, लिंबू आणि मध। आणि हे सगळं साहित्य प्रत्येकाच्या घरात अगदी सहज उपलब्ध असतं। त्यामुळे आजची रेसिपी खूपच सोपी आहे। चला तर मग काढा बनवायला घेऊयात। तर हा काढा बनवण्यासाठी सगळ्यात आधी इकडे गॅसवर मी एका पातेल्यामध्ये एका कपाने मोजून 2 कप पाणी घालून घेते। त्यानंतर ह्या 2 कप पाण्यामध्ये मी जवळपास 1 चमचाभर किसलेलं आलं घालून घेते। हे थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि मग ह्या पाण्याला उकळी येण्याची वाट बघूयात। काढ्यासाठी ठेवलेल्या पाण्याला आता छान उकळी आलेली आहे, पण आता आपण जे एकूण 2 कप पाणी ठेवलं होतं त्यातलं 1 कप पाणी आटू द्यायचं आहे आणि फक्त 1च कप पाणी पातेल्यात शिल्लक राहील तोपर्यंत आपल्याला हे पाणी पातेल्यात उकळत राहायचं आहे। मध्यम गॅसवर सतत 5 मिनिटांसाठी मी हे पाणी उकळून घेतल्यानंतर आता पातेल्यात बरोबर 1 कप पाणी शिल्लक राहिलेलं आहे आणि आपण जे चमचाभर आलं घातलं होतं त्याचा पूर्ण अर्क ह्या सगळ्या पाण्यामध्ये उतरलेला आहे। आता हे आल्याचा अर्क असलेलं पाणी गरम असतानाच मी एका कपामध्ये गाळून घेते। गाळून घेतल्यानंतर आपला दुसरा इन्ग्रेडियंट म्हणजे लिंबाचा रस। आता हे आल्याचं पाणी गरम गरम असतानाच आपण याच्यामध्ये 1 चमचाभर लिंबाचा रस घालून घेणार आहोत आणि हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं। लिंबाचा रस आल्याच्या पाण्यामध्ये घातल्यानंतर आपण लगेचच त्याच्यावर एक झाकणी ठेवून द्यायची आणि आता हे पाणी कोमट व्हायची वाट बघायची। जवळपास 5 मिनिटांनंतर आता आपला काढा छान कोमट झालेला आहे आणि आता आपल्या काढ्यातला सगळ्यात शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा इन्ग्रेडियंट मी याच्यात घालून घेते आणि ते म्हणजे चमचाभर मध। आता हे मध काढ्यात घालत असताना एक काळजी आवर्जून घ्यायची आणि ती म्हणजे काढा कोमट झाल्याशिवाय त्यामध्ये मध घालायचं नाही, कारण आयुर्वेदानुसार मध कधीही गरम पाण्यासोबत घेत नाहीत। बरेचसे लोक चहा पित नाहीत, तर चहा न पिणाऱ्या लोकांसाठी आल्याचा काढा हा एक अत्यंत उत्तम पर्याय असू शकतो। हिवाळ्याच्या दिवसांमध्ये व्हायरल इन्फेक्शन्समुळे सर्दी आणि खोकला होण्याचे चान्सेस खूप जास्त हाय असतात आणि त्यामुळे आपली इम्युनिटीसुद्धा कमी होते आणि त्या व्यतिरिक्तही इतर दिवसांमध्ये सुद्धा सर्दी खोकल्यामुळे जेव्हा कधी आपली इम्युनिटी कमी होईल तेव्हा ती इम्युनिटी पूर्ववत करण्यासाठी आल्याचा काढा हा नक्कीच गुणकारी ठरू शकतो। हा काढा बनवण्यासाठी आपण जे घरगुती इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत ते खूप पूर्वीपासूनच सर्दी आणि खोकल्यासाठी अत्यंत प्रभावी आणि गुणकारी औषध म्हणून वापरले जातात। हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हा आल्याचा काढा आपल्या शरीराला आतून उष्ण ठेवायला मदत करतो आणि त्यामुळे आपल्या साथीच्या रोगांपासून बचाव होतो आणि अशा पद्धतीने आपली रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा वाढवतो। आय होप की हा इम्युनिटी बूस्टर काढा तुम्हाला नक्की आवडला असेल। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत।